आवाज जनतेचा. कारंजा येथील के न्यूज कारंजा चॅनल पासून पत्रकारिता सुरू करून नावारूपाला आलेली धडाडीची पत्रकार, साप्ताहिक कारंजा अस्मिताचे संस्थापक संपादक महेंद्र गुप्ता यांच्या एकमेव कन्या कुमारी मयुरी महेंद्र गुप्ता हिने देखील वडिलांच्या मार्गदर्शनात महिला पत्रकार म्हणून पाऊल पुढे टाकले होते. साप्ताहिक कारंजा अस्मिता वृत्तपत्र आणि यूट्यूब चॅनलची ती सहसंपादिका म्हणून समाजसेवेत सेवारत होती. त्यापूर्वी तिनं जुडो कराटे खेळामध्येही प्रावीण्य मिळवलं होतं. घराकामातही ती आपल्या आईला सर्व प्रकारे मदत करत होती. अशी हरहुन्नरी मुलगी, परंतु गेल्या 2 ते 3 महिन्यात तिला कावीळ आणि निमोनिया आदी आजारांनी ग्रासले. त्यामुळे तिला उपचाराकरिता नागपूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. परंतु तेथे अचानक तिला आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे तिचे सोमवार दिनांक 23 डिसेंबर रोजी रात्री आकस्मिक निधन झालंय. तिच्या निधनाची वार्ता समजताच कारंजा येथील पत्रकारिता जगतामध्ये शोककळा पसरली आहे. कुमारी मयुरी महेंद्र गुप्ता ही छकुली सर्व पत्रकारांची लाडकी होती. शिवाय ती तिच्या मैत्रिणींमध्येही सर्वच मैत्रिणींची आवडती होती. त्यामुळे सर्वांकडून तिच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होतीये. मंगळवारी दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी दुपारी धारवा रोडवरील हिंदू स्मशानभूमीत तिच्यावर तिच्या लहान भावाकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष मंगेश कडेल, बंटीभाऊ गाडगे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील फुलारी, के न्यूजचे संपादक तथा दैनिक देशोन्नतीचे शहर प्रतिनिधी विजय काळे, गोपाल कडू, बहुजन पत्रकार संघाचे बंडू इंगोले, आरिफ पोपटे, प्राध्यापक शेकूवाले, गजानन टोंपे, पवनकुमार कदम, भाग्यश्री गणवीर, विनोद गणवीर इत्यादी खूप मोठा जनसमुदाय उपस्थित होता. येथे झालेल्या श्रद्धांजली कार्यक्रमात पत्रकारांतर्फे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे, युवा पत्रकार किरण क्षार, आशिष धोंगडे आदींनी आपल्या श्रद्धांजलीमधून महेंद्र गुप्ता यांच्या परिवारावर कोसळलेल्या दुःखाबद्दल खंत व्यक्त करताना कुमारी मयुरी गुप्ता हिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यानंतर उपस्थित आप्तेष्ट जनसमुदाय पत्रकारांतर्फे तिला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच साप्ताहिक शिवणीतीचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी वैशालीताई चौरे, संपादक गणेश पाटील लहाने यांनी सुद्धा दुःख व्यक्त करून त्यांनी सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. वाशिम जिल्हा प्रतिनिधी वैशालीताई चौरे. आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.